सरसगड नावाप्रमाणे सरस असलेला हा सुंदर गड पाली येथे आहे। आज ही मोहीम दुर्गवेद युवा फाउंडेशनच्या सहाय्याने करता आली। अनोळखी माणसं या फाउंडेशनला जोडून इतिहास, गड संवर्धन अशा बऱ्याचशा गोष्टी या मोहिमेतून शिकायला मिळतात। ग्रुपमध्ये नवीन आलेल्या मेंबरला अगदी परिवाराप्रमाणे प्रेमळ वागणूक दिली जाते। सोबत गड चढण्यासाठी मार्गदर्शन आणि गडाची माहिती सुद्धा दिली जाते। इथे येणारा प्रत्येक जण आपल्या स्वइच्छेनुसार काम करतो। मोहिमेत सामील झाल्यावरती आपल्याला या मातीविषयी असणाऱ्या कर्तव्याची जाणीव होते। गडाच्या कामासाठी मिळेल तेव्हा वेळ काढून मोहीम केली जाते। गडाच्या सेवेसाठी तत्पर असणारी ही माणसं इतिहासाच्या मुळाशी जोडली गेलेत। गडावरती वाढलेल्या गवताला संपूर्ण काढून गड अगदी साफ सुथरा केला जातो। इथे मुलं, मुली, लहान मुले सुद्धा या मोहिमेमध्ये सामील होती। चला तर पाहूया आज सरसगडाची कहाणी आणि तिथल्या आलेल्या काही खास अनुभवांची। सर्व प्रवासी आम्ही दादरवरून निघालो। पालीपर्यंत जायला आम्हाला बस होती। प्रवास खर्च येऊन जाऊन 500 रुपये होता। रात्री सुमारे 2:30च्या दरम्यानी आम्ही पालीजवळ पोहोचलो। जवळच्या बल्लालेश्वर भक्ती निवासामध्ये आमचा मुक्काम होता। गाडीतील आम्ही सर्व प्रवासी खाली उतरून भक्त निवासाजवळ निघालो। सर्वजण एकत्र आलो आणि पुढच्या प्लॅनिंगची सुरुवात झाली। सरांनी नियोजन करून दिलं। एक टीम लगेच गडावर चढणार होती आणि दुसरी टीम आराम करून सकाळी गडावर येणार होती। मी रात्रीच गड चढेन असं ठरवून मी या टीम सोबत जाण्यासाठी सज्ज झालो। मोहिमेत आधीपासून असलेला माझा मित्र विशू होता, ज्याच्या सोबतीने मी हा गड चढणार होतो। सोबत इतरही मुलं होती। खरा प्रवास आता सुरू होणार होता। जसे जसे आपण पुढे गड चढतो, रात्रीच्या गडाच्या पायथ्याशी असलेले हे गाव अजूनच भारी आणि सुंदर दिसतं। सोबत टॉर्चच्या साहाय्याने आम्ही हा गड चढायला सुरुवात केली। काळोख्या रात्रीत थोड्याशा पिटूत चालण्यात वरतून चंद्र पाहतोय असं वाटत होतं। थोडी चढाई चढल्यावर अधून मधून मी ब्रेक घेत होतो। ब्रेक संपून परत तो चढतीचा प्रवास सुरू होत होता। गड किल्ले चढताना तेव्हाच्या मावळ्यांनी किती कष्ट केले असतील याची जाणीव जरूर होते। आतापर्यंत आम्ही गडाच्या जवळजवळ पूर्ण टप्पा पार केला होता। पाली दरवाजा जवळील त्या 92 पायऱ्या, बाजूला चोख खोल दरी आणि थरथरणारे पाय, वरती चढता चढता थक्क करणारा तो सरसगड वरती गेल्यावरती सुखद अनुभव जरूर देतो। गड चढून आम्ही तिथेच थोडी विश्रांती घेतली। थंडगार वाऱ्यासोबत त्यात थंडीची थोडी भर पडत होती। दमलेल्या थकव्याला घेऊन जो तो आम्ही तिथेच झोपून गेलो। रात्रीच्या काळोखात गडावरून लाईटीत दिसणारा हा गाव खूपच सुंदर दिसत होता। सोबतीला थोडा प्रकाश देणारा हा चंद्र आणि थंडगार वारा देणारा हा सरसगड। सकाळी पहाट झाल्यावर समोरच गडाच्या धुकाची चादर पसरलेला हा पहाटेचा नजारा मनाला मोहून टाकणारा होता। थोडा वेळ जणू स्वप्नात असल्यासारखं वाटत होतं।
थंडगार वारा, समोर धुक्याची चादर आणि समोर सूर्यदेवाची हजेरी. सरसगड असा सुंदर दृश्य फक्त तुझ्याच रे चरणी भेटू शकतं. थंडगार वाऱ्यासोबत डुलणारी ही गवतं अगदी वाऱ्याच्या तालावर नाचत असल्यासारखी भासत होतं. लगभग सर्वजण उठून समोरच्या निसर्गरम्य पहाटेचं कौतुक करत होतो. पहाटेचा सूर्योदय आणि धुक्याची चादर पाहून स्वर्गात आल्यासारखं वाटत होतं. गडाची साफसफाई करण्यापूर्वी मावळ्यांनी सर्व हत्यारांची पूजा केली होती. प्रत्येक मावळ्याच्या हातात साफसफाईसाठी हत्यार होतं. प्रत्येक मावळा साफसफाईसाठी आता सज्ज झाला होता. इथे एक पाण्याची टाकी आहे. हे पाणी खूप थंडगार आहे. प्यायल्यावर खूपच समाधानकारक वाटतं. नंतर सर्वांनी गवत काढण्यास सुरुवात केली. किल्ल्याच्या प्रत्येक विशेष भागाकडे दुर्गवेद फाउंडेशनने असे बोर्ड लावले आहेत. त्यामुळे गडावर कोणती जागा आहे हे समजण्यासाठी सोपे जाते. प्रत्येक जण वाढलेल्या गवताला हातात खुरप घेऊन काढत होता. प्रत्येक टीमला सरांनी काम वाटून दिलं होतं. मी या मोहिमेत जाणवलेली गोष्ट, मोहिमेत आपण पहिल्यांदा सामील झालात तरी तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटणार नाही. तुम्ही काम करा असं मोहिमेत कोण तुमच्यावरती दबाव देत नाही. पण दुर्ग परिवाराची मेहनत पाहून तुमचं सुद्धा पाऊल काम करण्यासाठी पुढे नक्की येऊन जातं. दुर्गवेदात सामील असलेल्या सर्व मुलींनी सुद्धा फार मेहनत घेतली. मनापासून सर्व काम करत होत्या. मला तर वाटतं की आपण महाराष्ट्रातील सर्व तरुण तरुणांनी आवर्जून गडकिल्ले पाहावे व अशा गडकिल्ले संवर्धन मोहिमेत आपण सामील व्हावं आणि आपलंही योगदान द्यावं. किल्ल्याच्या खालच्या बाजूस हा गुप्त दरवाजा आहे. त्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून नाश्ता केला. सर्वांना कांदे पोहे आणि गरमागरम चहा देण्यात आला.
थोडी पोटपूजा करून आम्ही पुन्हा एकदा कामाला सज्ज झालो. गडाच्या वरच्या भागास येथे वाडा आहे. येथे काही जुने अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. आपण शक्यतो किल्ल्यावर बघायला जाणार, वाडा बघायला जाणार म्हटलं तर बरंचसं अज्युम करतो, म्हणजे मोठा महाल असेल किंवा अजून काहीतरी वेगळं असं स्ट्रक्चर. तर शिवकाळात जेवढे किल्ले बनले, शिवरायांचा एक म्हणजे किल्ल्यांच्या बाबतीतलं लिहिलेला एक ग्रंथ आहे. बरोबर, माहिती आहे कुणाला काय नाव आहे? शिवरायांचं त्यांची जी काय राजनीती होती त्याच्याबद्दल एक ग्रंथ लिहिला आहे, समकालीन शिवरायांचं आज्ञापत्र म्हणतो आपण त्याला, छोटस आहे. त्याच्या बाबतीत त्याच्यामध्ये त्यांनी सगळं लिहून ठेवलंय. त्याच्यामध्ये शिवरायांनी उल्लेख केलाय की किल्ल्यावर ज्या पक्क्या वास्तू आहेत त्या कमीत कमी असाव्यात. पक्क्या वास्तू ह्या कमीत कमी असाव्यात. मग त्याच्यामध्ये काय आलं तर धान्यांची कोठार आली, मुख्य जे लोक आहेत किल्ल्यावरचे, किल्लेदार असतील किंवा दिवाण असेल, ह्या जे म्हणजे कायदेशीर अधिकारी होते त्यांची घरं असतील, त्याच्यासोबत दारुगोळा कोठारा असतील, ह्या सोडल्या तर बाकी सगळ्या वास्तू ह्या पक्क्या नव्हत्या. कुणी कारण सांगेल का पक्क्या नसायच्या? कुणाला माहिती आहे का? नाही, सामुग्रीवरतीच अवेलेबल होती. फक्त चुन्याच्या घाणावरती असायचा, चुनाच वरती मळला जायचा. बाकी ते दगड इथलाच म्हणजे कट केला असायचा. जो आपण टाके बघतो पाण्याचे, तिथला दगड काढून तटबंदी बांधले किंवा वाडे बांधले. दगड इथेच होता अवेलेबल. दगड कधीच कुठल्या किल्ल्याला खालून आणला नाही. किल्ल्यावर जितकं पक्क बांधकाम जेव्हा केव्हा तहाच्या वेळी असेल, युद्धात हारल्यानंतर असेल, हार जीत ही असणार नाही युद्धात, तह व्हायचे त्या काळात. अशा वेळी जर तो किल्ला आपल्या शत्रू पक्षाला दिला तर त्याला सगळं आयतं मिळेल ना, त्याला काहीच करायला गरज नाही. खर्च त्याचा काही खर्च होणार आहे का? तर काहीच होणार नाही. मग अशा सगळे म्हणजे आपण जर म्हणतो डेड इन्व्हेस्टमेंट अशी जर करून ठेवली तर त्याचा काही उपयोग नाही. म्हणून महत्वाचे जे काही ठिकाण आहेत तेवढी पक्क्या बांधकामात, बाकी कच्च्या बांधकामात. आणि आता आपण जिथं बघतोय तिथं हा एक आणि तिथं एक दोन असे दोन वाडे सलग, बरोबर ना? हे आणि हा एक आणि तो एक. आपण त्याला नाव दिलंय पहाऱ्याची चौकी. याच्याबद्दल अजून काय असावं ही म्हणजे शक्यता कोणी वर्तवली नाही किंवा तसं अभ्यासकांचं कोणाचं मतही नाही. मग आपण ह्याला काही नामकरण केलं नाही. ह्याला आपण वाडा क्रमांक दिलाय, 5 क्रमांकाचा वाडा किल्ल्यावर. सदर नाही, पहारे चौकी म्हणजे कसं, महादरवाज्यातून आत आल्या आल्या जिथे तुमची कागदपत्र तपासली जायची पूर्वीच्या काळात, म्हणजे महादरवाज्यानंतर तुम्ही आणलेला दस्तावेज, तुम्ही आणलेल्या वस्तू, त्याची नोंदणी, त्याची चौकशी, काही महत्वाची पत्र जी द्यायचे खालच्या गावातल्या लोकांना, याची जी काही देवाणघेवाण व्हायची. आलेल्या व्यक्तीला बाले किल्ल्यात सोडायचं आहे की नाही सोडायचं आहे, किल्ल्यावर मुक्कामाला द्यायचं आहे की नाही द्यायचं आहे, की तिथूनच त्याची कागदपत्र घेऊन पडतो. त्याच्यासाठी जी चौकी असायची ती म्हणजे पहिली चौकी ज्याला म्हणजे पहाऱ्याची चौकी, ती चौकी तर आहे. या किल्ल्यावरती तसं बघायला गेलं तर काय फार आपल्याला बघायला गेलं तर मोठा किल्ला नाही आहे, साधारणतः 30 एकरमध्ये असलेला किल्ला आहे. पण त्या मानानं वाड्यांचे अवशेष भरपूर आहे बऱ्याच ठिकाणी. आता हा वाडा बघितल्यानंतर याचा मुख्य दरवाजा कुठे असेल, कोणाला काय अंदाज आला? बर, हा मुख्य दरवाजा. याची एंट्री कशी आहे बघितली?
हा, असं किती जणांचं म्हणणं आहे? नाही, जर बघितलं आपण तर वाड्यातून आत आल्यानंतर परत एक पुढे भिंत आहे, इकडेही एक भिंत आहे. म्हणजे हा जोता दिसतोय आपल्याला, तो जोता तिथपर्यंत दिसतो. म्हणजे आत आल्यानंतर डावीकडे वळून मग जायचंय, बरं ना. मग त्याच्या मागं काहीतरी कारण असेल जे कदाचित नंतरच्या इतिहासाच्या पानं उलगडल्यानंतर आपल्याला कळेल, आता ते सांगू शकत नाही. तर असे वाडे आपण बरेचसे बघणार आहे, आता जातानाही बघणार आहे, वरती अजून बघणार आहे. काहींचे अवशेष मोकळे केलेत, काहींचे अवशेष मोकळे केले नाही. या वाड्यामध्ये 2 ठिकाणी तुम्हाला पाण्याचे आउटलेट बघायला मिळतील. कदाचित एखादं किचन असेल, बाथरूम असेल. आता आपण तसं सांगू शकत नाही की बाथरूमच असेल, किचनच असेल, किंवा कदाचित या गडावरचा इथं असलेला हा वैद्यखाना असेल, बरं ना, म्हणजे दवाखाना असेल, जिथं कदाचित त्यांना काही धुयाला वगैरे त्यांनी म्हणजे त्यांची भांडी युटेन्सिल्स धुयासाठी ते इथं बघितलं तर इथे एक आहे, याच्यामध्ये पाणी ओतलं की ते पाणी तिथून बाहेर निघतं भिंतीच्या त्या बाजूला. आणि तसाच एक तिथे मागे त्या कोपऱ्यात, ठीक आहे. आता तुम्ही उभा आहे त्याच्या बरोबर मागे, म्हणजे इथे एक, या झाडाजवळ एक 2 असे दगड आहेत ज्यांना खळगे आहेत. काय असू शकतं? दिवा जमिनीवर कसा असेल? तो दगड जिथे आहे तिथे आहे, आम्ही त्याला हलवलं नाहीये. त्या दगडाने स्वतःची जागा बदलली, म्हणजे तो त्या इतिहासातनं उठला आणि 2025 मध्ये येऊन बसला. म्हणजे गडावरच्या प्रत्येक वस्तूला, आता तुम्ही मगाशी बघितलं आम्ही मडक्याची खापरं जमा केली होती, ती काय प्रत्येक वेळी खोदकाम करून काढलेली नसतात, अशी वरती भेटलेली असतात. म्हणजे या वाड्याच्या समोर ही माती आहे, या मातीला बाजून त्या लावलेल्या विटा आहेत. जवळपास 300-350 विटा इथं मिळाल्या, ज्या पेशवे काळी नाही, पेशव्यांच्या काळातल्या विटा. या गोष्टी ज्या आहेत त्या खूप अभ्यास, म्हणजे बऱ्याचदा आपल्याला माहित नसतं. आपण म्हणतो की दगड आहे, पण आपल्याकडे अशी काही लोक आहेत की जी दगड शोधतात, त्या दगडाचा अध्यात्मिक आहे. म्हणजे काय, तर हा जोता कसा खोलावा, जोता कसा उघडावा. तर त्याच्यामध्ये 2 सांगितलं जाते की एक तर बाहेरच्या बाजून किंवा आयदर आतल्या बाजून. तुमच्या जेव्हा तो सांगतोय की महाराजांना त्याच्या हॅटच्या बटा आवडले आणि बराच वेळ महाराज त्याच्या बटाशी खेळतायत, हसतायत किंवा त्याला ते विचारतायत प्रश्न. सेम निकोलो मनुची मध्ये तुम्ही वाचाल तर निकोलो मनुची थोडंसं वाढवून चढवून निकोलो लिहिलंय, पण निकोलो मनुची सांगतोय की तो ज्यावेळी मिर्झा जयसिंगांसोबत जेव्हा तो त्यांच्या ह्याच्यामध्ये महाराजांनी ते कधी खेळत बसलेत आणि तेव्हा हा निकोलो मनुष्य आलाय, त्यावेळी महाराजांनी त्याला विचारले की तू कुठल्या देशाचा राजकुमार आहे, तुझी भाषा कुठली आहे, आणि तुझ्याकडे काय प्रकार चालतो, तुझं राजकारण कसं चालतंय, तुझ्याकडे कुठलं वस्त्र मिळतं. त्याच्याकडे चौकशी केली महाराजांनी. हा जो त्यांचा पार्श्वभूमी होती, म्हणजे दगडधोंड्यांचा राजा म्हणून आजही आपल्याला जो राजा दाखवला जातो किंवा जे दाखवलं जातं त्याच्या अगदी उलट चित्र महाराजांचं होतं. म्हणजे महाराजांच्या पायाच्या मोजडीपासून त्यांच्या अगदी जिरे टोपातल्या त्या म्हणजे मोत्यांपर्यंत सुवर्ण जडीत त्यांचं हे होतं. अंगावर सोन्याची कलाकुसर केली होती सगळ्या. त्यांच्या घोडे आतापर्यंत असा काही कॉन्क्रीट एव्हिडन्स नव्हते सगळ्या गोष्टींची. म्हणजे सातवाहन काळातल्या मूर्त्या मला इथे सापडल्या म्हणून तो आता सातवाहन काळातला झाला, म्हणजे सम्राट अशोकाच्या काळात गेला. त्याच्यानंतर काही नोंदी आहेत ज्याच्यामध्ये बहमनी काळामध्ये हा किल्ला बहमनींच्याकडे होता, म्हणजे गुजरात सल्तनत जिला म्हणतो, आणि गुजरात सल्तनतकडे हा किल्ला होता याचा एक चांगला पुरावा आपल्याकडे आहे. तो म्हणजे या किल्ल्यावर सापडला गुजरात सल्तनतचा कॉईन. या किल्ल्यावर असाच रस्त्यावर इथे सापडला एक गुजरात सल्तनतचा कॉईन आहे. इथल्या एका व्यक्तीला सापडला, शिवजयंतीच्या निमित्तानं ते आले होते आमचे गेस्ट म्हणून, आणि त्यांना ते जाता जाता अशी मस्करी करत चालले होते, हा बघ कॉईन सापडला, हा बघ गोळा सापडला. आणि त्यांनी तसाच एक कॉईन उचलला आणि दाखवला, ते म्हणे कॉईन सापडला, आणि खरंच त्यांना वाटलं कॉईन आहे. म्हणजे आम्ही तो चेक केला तो गुजरात सल्तनतचा निघाला. तर ते एक तसा आहे. त्याच्यानंतर गुजरात सल्तनत हा निजामाकडे गेला, निजामाकडून मग मराठ्यांच्याकडे आला, मराठ्यांच्याकडून हा परत मुघलांच्याकडे गेला, त्याच्यानंतर मग परत मराठ्यांच्याकडे, परत इंग्रजांच्याकडे गेला, शेवटला पेशव्यांच्याकडे राहिला आणि मग भारत संस्थानात विलीन झाला. या किल्ल्याला तसं बघायला गेलं म्हणजे किल्ल्यांच्या बाबतीतली जी डागडुजी आहे, म्हणजे पेशव्यांच्या काळानंतर
ती ज्या पद्धतीनं भोर संस्थानानं केली तशी कदाचितच कुठल्या संस्थानानं केली. त्याच्याबद्दलचं डॉक्युमेंटेशन, त्यांची काळजी, त्यांची केअर, म्हणजे अगदी भारत सरकारला किल्ले विलीन करायचे जेव्हा होते, हे किल्ले जेव्हा द्यायचे होते, तेव्हा भोर संस्थानानं त्यावेळच्या पंतप्रधानांना पत्र लिहून पत्रव्यवहार केला की जरी ही संपत्ती देशाची असली तरी ही राखावी कशी, ह्याचा अनुभव आपल्याकडे नाहीये. किंवा नंतर आमची मोहीम शिव मंदिराकडे निघाली. उंच अशी चढाई करून खूप दम लागत होता. अगदी खडी चढाई समोर येत होती. बाजूनच पायवाटेच्या खोल अशा दऱ्या आहेत. बघून पाय मात्र नक्की थरथरतात. गड किल्ल्यांचा इतिहास हा गड पाहिल्याशिवाय कळत नाही आणि चढल्याशिवाय तो आपण समजून घेऊ शकत नाही. केदारेश्वर मंदिराजवळ अजून एक वाडा आहे, ज्याचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. मंदिराच्या बाजूला लागून खोल असं तळ आहे. मंदिरात एक प्राचीन शिवलिंग आहे. गेली कित्येक वर्ष दुर्गवेद परिवार गड किल्ल्याचं संवर्धन करत आहे. गडावर येऊन आयुष्यातली खूप सुंदर पहाट मी अनुभवली. आपण पण आपल्या कुटुंबासोबत गड किल्ल्यांना नक्की भेट द्या. या मोहिमेतून बरंच काही मला शिकायला भेटलं. त्यामुळे दुर्गवेद परिवाराचे मी खूप मनापासून आभार मानतो. मित्रांनो, व्हिडिओ आपल्याला आवडले असल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.